आपल्याला 10th स्टँडर्डचा फर्स्ट आपल्याला पहिला लेसन सुरू करायचा आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे. आता समीकरणे म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहे. रेषीय समीकरण म्हणजे काय हे पण बघितलं आहे आणि दोन चलातील रेषीय समीकरणे इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलेलो आहे. ठीक आहे, पण आपण ते फक्त शॉर्ट मध्ये बघितलेलं होतं. आता यावर आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघायच्या आहे. जसं की आपल्याला आलेख वापरून उदाहरणं सोडवायचं आहे, त्यानंतर क्रॅमर्स रूल वापरायचा आहे, बरोबर. असे वेगवेगळे आपल्याला शिकायचे आहे. तर दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे आधी काय ते आपण बघून घेऊ. त्या अगोदर ह्या धड्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते बघू. दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती, आलेख पद्धत आणि क्रॅमर्सची पद्धत. त्यानंतर आहे दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि एकसामायिक समीकरणांचे उपयोजन. शेवटी शाब्दिक उदाहरणं जे आहेत त्यामध्ये येतील. आणि हे जे दुसरं आहे रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे म्हणजे समीकरण जे दिलेलं आहे ते असं 2/2x अधिक 3/y बरोबर समजा 16 असं काहीतरी दिलेलं असेल. आता आपण रेषीय समीकरण म्हणजे काय की जे काही तिथे आपण काय म्हणतो चल पद असतो, बरोबर. त्यांचं जे डिग्री आपण काय म्हणतो त्याला, ती किती पाहिजे, 1 पाहिजे. आता इथे जर पाहायला गेलं तर कसं ते 1 समजा हा 2 जर बाजूला काढला तर काय फक्त इथे 1 उरणार, 1/1, बरोबर. मग आपण ते सोडवू नाही शकत, म्हणून ही 2 नंबरची पद्धत आहे ती त्याला वापरायची आहे. ठीक आहे. बाकी आलेख पद्धत आणि क्रॅमरची पद्धतही सोपी आहे आणि एकसामायिक समीकरणांचे उपयोजन ते पण सोपं आहे. फक्त हे 2 नंबरचा जो पॉइंट आहे ते थोडासा काय आहे, जरा लवकर लक्षात येण्याजोगतासाठी थोडासा वेळ लागेल. एकदा त्याचा प्रॅक्टिस झाली की ती तुम्हाला नक्की जमेल. मग दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय आधी आपण शिकू. त्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इंग्लिश मध्ये म्हणतात. बघा, ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात. आता चल आणि सहगुणक म्हणजे काय हे सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे. समजा मी इथे लिहिलेलं आहे बघा 2xy असं लिहिलेलं आहे आणि मी तुम्हाला विचारलं की सहगुणक कोणता आणि याचा चलपद कोणतं. आता इथे पाहिला तर 2 काय आहे, सहगुणक. जो काही नंबर असतो त्याला आपण काय म्हणतो, सहगुणक. आणि असं XY किंवा AB असं A to Z मधले कोणते पण अल्फाबेट असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, चल पद. काय म्हणतो, चलपद. आता ते एकटं असेल म्हणजे समजा 3x असेल तर हे एक चल झालं, पण इथे काय आहे x आणि y दोघं पण सोबत आहे, मग आपण त्याला काय म्हणतो, 2 चल. काय आहेत ते, 2 चले आहेत. x आणि y दोन्ही पण वेगवेगळे आहे आणि ज्या काही संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, सहगुणक. सहगुणक आणि चल म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. मग आता बघूया ज्या समीकरणांमध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी ही 1 असते त्या समीकरणाला आपण 2 चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो, बरोबर. की आता समीकरण दिलेलं आहे त्यामध्ये 2 चले आहेत. चल म्हणजे XY किंवा AB असेल, MN असेल, ST असू शकतं, काही असेल, A to Z मधले कोणते पण आपले अक्षर. मग असे 2 वेगवेगळे चल असेल आणि त्याच सोबत त्यांची कोटी किती पाहिजे, 1 पाहिजे. तर कोटी म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. बघा इथे x आणि y आहे, याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे काय आपण तो 1 धरतो. समजा मी असं लिहिलेलं आहे x च्या डोक्यावरती 2 म्हणजे x चा वर्ग, मग 2 ही काय आहे त्याची कोटी आहे. काय आहे, 2 कोटी. तसं पाहिलं तर इथे बघा x ची कोटी किती आहे, 1 आणि y ची कोटी आहे 1. जर तिथे डोक्यावरती काही संख्या नसतील तर ते आपण काय धरत असतो, गृहीत किती 1 आहे म्हणून. मग बघा ज्या समीकरणांमध्ये 2 चले असतात आणि चलाची पदाची प्रत्येक कोटी किती असते, 1 असते, त्या समीकरणाला आपण काय म्हणतो, 2 चलातील रेषीय समीकरणे असं म्हणतो. त्याचे सामान्य रूप काय आहे बघा, ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे त्याचं काय आहे, सामान्य रूप. बघा x आणि y हे काय आहे, चलपद आहेत आणि त्यांची कोटी पण काय आहे, 1 आहे, बरोबर. बट हे सामान्य रूप जे आहे यामध्ये ABC ह्या वास्तव संख्या असतात आणि A आणि B ह्या शून्य नसतात. शून्य तर संख्या असतात, त्या शून्य नको. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्याचे सामान्य रूप आहे. मग हे सामान्य रूप वापरून तुम्ही वेगवेगळे काय करू शकता, उदाहरणं लिहू शकता. आता इथे बघा काय उदाहरण दिलं आहे, वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16. आता आपलं सामान्य रूपानुसार आधी हे उदाहरण आपण बदलून घेऊ. काय येणार, वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y आणि हा 16 जो आहे
बरोबर, तो काय आहे सी आहे, पण तो बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला, तो आपल्याला काय करावं लागेल डाव्या साईडला आणताना तो काय होणार वजा, बरोबर आपण काय म्हणू शकतो शून्य. मग बघा आता इथे काय आहे एक्स आणि वाय हे चलपद आहेत आणि त्यांची कोटी काय आहे एक आहे, बरोबर, म्हणून हे काय आहे बघा दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. समजलंय? ठीक आहे. आता पुढे बघूया एक सामायिक समीकरण, एक सामायिक रेषीय समीकरण. आता एक सामायिक समीकरण म्हणजे काय की दोन चलातील रेषीय समीकरण दिलेले असतील दोन आणि त्या दोघांचा एकाच वेळेस विचार केला म्हणजे एकाच वेळेस ते सोडवले, त्याला आपण काय म्हणतो एक सामायिक समीकरण सोडवणे. त्याला इंग्लिशमध्ये सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं पण आपण म्हणतो. ठीक आहे. बघा आता सराव संच आपण सुरू करणार आहे 1.1. खालील आकृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. खूप सोपं आहे, फक्त ती आकृती काय करायची आहे आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा पहिलं समीकरण आहे 5x अधिक 3y बरोबर 9 आणि दुसरं काय आहे 2x वजा 3y बरोबर 12. हे दोन समीकरण आहे आणि हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. आता हे समीकरण सोडवायचं म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला x आणि y च्या किमती शोधायच्या आहेत. ठीक आहे. मग बघ आता त्यांनी दिलेलं आहे समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करू. त्यांनी दिलेलं आहे आपल्याला काहीच नाही, फक्त ते चौकटी आहेत ना तिथे उत्तर लिहायचे आहे. पुढचे जे उदाहरण आहे ते आपल्याला पूर्ण प्रोसेस करायचे आहे. बघा दोघांची काय करणार आहे ते बेरीज करणार आहे. मग करा बेरीज 9 आणि 12 यांची बेरीज करा, किती येणार 21. ठीक आहे. आता 3y आहे आणि इथे 3y आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की इथे बेरीज करायची आहे मग 6y उत्तर येईल, नाही 6y नाही येणार. इथे बघा काय आहे अधिक आणि इथे आहे वजा. अधिक वजा काय होतं बरं वजा होऊन जातं. नियम माहिती आहे ना. बघा अधिक अधिक असेल तर काय करायचं अधिक होतं, अधिक वजा असेल तर काय होती वजा बाकी होऊन जाते. वजा अधिक असेल तरी पण काय होतं वजा आणि वजा वजा असेल तर काय होतं अधिक. हे नियम आहेत लक्षात ठेवा. मग त्यामुळे या दोघांची काय होणार वजा बाकी, उत्तर काय येणार 0. मग ते आपण 0 न लिहिता डायरेक्ट आता काय करू 5x अधिक 2x करू, किती उत्तर येणार 7x. मग x बरोबर काय होणार बघा आपल्याला 7 हा काय आहे इकडे गुणाकारात, इकडे जाताना काय होणार तो भागाकारात. मग करा 7 ने 21 ला भाग द्या, उत्तर किती येणार 3. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे 3. आता आपल्याला सेम y ची किंमत काढायची. त्यासाठी बघा काय केलं आहे x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवूयात. समीकरण 1 मध्ये 5 काय आहे 5x, x ची किंमत किती आहे 3, बरोबर. 5 त्रिक किती होणार 15. इथे उत्तर किती येणार वजा 6, बरोबर. y बरोबर काय येणार मग वजा 6 भागिले 3. मग 3 नी भाग दिल्यावर उत्तर किती येणार वजा 2. म्हणजे x आणि y च्या किमती किती आलेल्या आहेत 3 आणि वजा 2. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला हे एक सामायिक समीकरण सोडवायचे आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. बघा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरं आहे a अधिक 5b बरोबर 22. सगळ्यात अगोदर काय करायचं हे समीकरण जे आहे ते एकाखाली एक आपण लिहून घेऊयात. 3a अधिक 5b बरोबर 26 याला समीकरण 1 म्हणूयात आणि दुसरं आहे a अधिक 5b बरोबर 22 याला समीकरण काय म्हणूयात 2. आता काय करायचं आहे बघा हे एक सामायिक समीकरण सोडवायचे म्हणजे जे काही चल असतील. आता पहिल्या उदाहरणामध्ये x आणि y होते, इथे काय आहे a आणि b आहेत. मग आपल्याला त्या a आणि b च्या किमती शोधायच्या आहेत. मग आता काय केलं होतं आपण समीकरण 1 आणि 2 ची पहिल्यांदा बेरीज केली आहे. आता बघा हे दोन समीकरण आहे, यामध्ये काय करायचं जे सारखे चलपद असलेल्या संख्या बघायच्या किंवा पद बघायचे. बघा इथे 3a आहे आणि इथे a आहे, सारखा आहे का नाही. इकडे 5b आहे आणि इकडे पण 5b आहे, सारखं आहे. म्हणजे आपण हे डायरेक्ट काय करू शकतो कॅन्सल. कॅन्सल म्हणजे त्यांची वजाबाकी. पण आता इथे याला अधिक आहे आणि इथे पण अधिक आहे, अधिक अधिकची वजाबाकी होईल का नाही. अधिक अधिक काय होतं अधिकच होणार म्हणजे 10b उत्तर येणार. पण आपल्याला उत्तर तर पाहिजे आहे 0. मग काय करावं लागेल की ह्या दोघा समीकरणांपैकी एका कोणत्या तरी समीकरणाला इथे 5b ला वजाचं चिन्ह द्यावं लागेल. आता डायरेक्ट तर आपण देऊ नाही शकत. मग काय करावं लागेल बरं, ह्या समजा हे दोन समीकरण आपण मांडले, यांची आपल्याला काय करायची बेरीज किंवा वजाबाकी. तर काय करावं लागेल वजाबाकी. जर वजाबाकी केली तर खालच्या समीकरणाचे चिन्ह काय होतात बदलतात, त्याच्या विरुद्ध होता. मग बरोबर अधिकचं विरुद्ध काय येणार वजा आणि आपण 5b काय करू शकतो कॅन्सल करू शकतो, बरोबर. मग समीकरण 1 आणि 2 ची समीकरण 1 व
2 ची काय करणार आहोत आपण, वजाबाकी करू. आता हे वजाबाकीच्या रूपात लिहू. 3a अधिक 5b बरोबर 26 वजा a अधिक 5b बरोबर 22. आता यांची वजाबाकी करतोय. म्हटल्याप्रमाणे वजाबाकीमध्ये काय असतं बघा, खालचे जे समीकरण असेल 2 नंबर त्यांचं काय होतं, चिन्ह विरुद्ध होता. आता 22 ला काय आहे, अधिक चिन्ह आहे म्हणून त्याचं काय होणार, वजा. 5b ला पण काय आहे, अधिक म्हणून ते काय होणार, वजा. a ला पण काय आहे, अधिक, त्यामुळे ते पण काय होणार, वजा. आता चिन्हानुसार बेरीज का वजाबाकी ती ठरवायची. बघा 26 आणि इथे काय आहे, वजा 22, काय होणार, वजाबाकी. उत्तर किती येणार, 4. मोठी संख्या 26 त्यामुळे अधिकचे चिन्ह आहे. अधिक 5b वजा 5b काय होणार, 5b वजा 5b 0 बरोबर. मग इथे काय आहे, 3a आणि इथे काय आहे, a वजाबाकी आहे. इकडे काहीच नाही म्हणजे काय आहे, 1. मग 3 वजा 1 किती उत्तर येणार, 2a. म्हणजेच आपल्याला काय मिळालं आहे, 2a बरोबर 4. पण आपल्याला a ची किंमत काढायची आहे त्यामुळे 2 हा जो गुणाकारात आहे तो इकडे भागाकारात येणार. मग a ची किंमत किती येणार, 2. a ची किंमत किती आलेली आहे, 2. ठीक आहे. आता आपल्याला a ची किंमत तर मिळाली. आता आपल्याला b ची किंमत काढायची आहे. मग काय करू बघा, a बरोबर 2 आहे, ही किंमत कोणत्या तरी एका समीकरणात ठेवू. तुम्हाला जे आवडेल त्या समीकरणामध्ये ठेवा. आपण काय करू, दुसऱ्या समीकरणात ठेवू. किंमत समीकरण 2 मध्ये ठेव. समीकरण 2 मध्ये ठेव. समीकरण 2 काय आहे, a अधिक 5b बरोबर 22. a ची किंमत किती आहे, 2 अधिक 5b बरोबर 22. मग 5b बरोबर काय होणार, 22 वजा 2. 5b बरोबर किती येणार मग, 20. आता b ची किंमत काढायची आहे त्यामुळे 5 तिकडे गुणाकारात येतो, इकडे भागाकारात आला. मग उत्तर किती आलं, b. म्हणजे हे एक समीकरण आपण सोडवल्यानंतर a आणि b च्या किमती किती आलेल्या आहे, 2 आणि 4. हे आहे उत्तर. समजलं. या पद्धतीने आपण एक सामायिक समीकरण सोडवू शकतो. खूप सोपं आहे. पहिलं उदाहरण आहे. आणि इथे बघा हे 5b दोन्ही सारखे होते म्हणून आपण डायरेक्ट त्यांची वजाबाकी केली. पण पुढच्या उदाहरणांमध्ये सारखी नसतील ना तर ते आपल्याला सारखे करावे लागतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला इथे कॅन्सल करायचे असेल, समजा एक समीकरण अधिक आणि एक समीकरण इथे जर वजा असेल, आपल्याला जे काही कॅन्सल करायचे आहे तर काय करायची, बेरीजच करायची. पण दोन्ही अधिक असेल तर वजाबाकी करायची, दोन्ही वजा असेल तरी पण वजाबाकी करायची. कारण वजा वजा पण काय होतं, अधिक. आपण कॅन्सल नाही करू शकत. मग वजा वजा जरी असेल ना तरी काय करायची, वजाबाकी. हवं तर मी तुम्हाला इथे लिहून देते, एक ट्रिक म्हणून ते लक्षात ठेवा. कधी आता पहिल्यांदा हे जे रूल लिहिले आपण हे बेरजेसाठी आहेत, ठीक आहे, हे बेरजेसाठी. आणि आपल्याला हे समीकरण जे आपण सोडवतो आहे बघा, हे समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करू, हे आपण कसं ठरवलं ना बघा. आपल्याला फक्त 5b तो कॅन्सल करायचा होता, पण अधिक अधिक होते त्यांची अधिक झाली असते. एक आपल्याला चिन्ह विरुद्ध करायचं. मग त्यासाठी लक्षात ठेवा, समजा बघा दोन्ही समीकरण जर अधिक अधिक असेल ना तर काय करायचं, वजाबाकी. दोन्ही समीकरण जर वजा वजा असेल तरी पण काय करायची, वजाबाकी. कारण एक वजा आहे आणि मग वजाबाकी केली तर परत दुसरे जे समीकरण असेल वजाबाकी त्याचे चिन्ह अधिक होणार, वजा अधिक काय होणार, कॅन्सल. आणि अधिक वजा असेल तर काही प्रश्नच नाही, त्याची बेरीजच करायची. त्यामध्ये काही कॅन्सल करण्याची गरज नाही, ते आपोआपच कॅन्सल होऊन जातं. हे हवं ना तर हे फक्त लक्षात ठेवा, हे बेरजेसाठी नाहीये, तर समीकरण जे आपण इथे लिहिणार आहे त्यासाठी हे नियम आहे. दोन्ही समीकरण अधिक अधिक असेल तर वजाबाकी करा, दोन्ही समीकरण वजा वजा असेल तर वजाबाकी करा, आणि अधिक वजा असेल तर अधिकच राहू द्या. ठीक आहे. आपण बघूया पुढे अजून उदाहरण सोडवले की तुमच्या कन्सेप्ट नक्कीच क्लिअर होणार आहेत. बघा पुढचं उदाहरण आहे, आधी आपण उदाहरण लिहून घेऊया. समीकरण 5m वजा 3n बरोबर 19 हे समीकरण 1 आहे. दुसरं आहे m वजा 6n बरोबर वजा 7 हे समीकरण काय आहे, 2 आहे. आता बघा इथे 5m आणि m हे पण सारखे नाहीयेत, इथे 3n आणि हा काय आहे, 6n आहे बरोबर. मग आता आपल्याला कॅन्सल करायचं. कॅन्सल कधी करू शकतो की जेव्हा सारखे असतील.
ठीक आहे, आता थोडा वेळ 5m n आपण तो बाजूलाच ठेवू. जे हे n आहे ना तेच शक्यतो मधले पद जे आपण बघायचे. इथे काय आहे 3n आहे आणि इथे आहे 6n आहे. सारखे नाही, आपल्याला ते सारखे करावे लागणार. सारखे कसं करणार आपण, फक्त एकच उपाय आहे, त्याला गुणाकार करावा लागतो. आता आपण 6 ला 3 करू शकतो का? समजा 6 ला एखाद्या संख्येने आपण गुणलं तर उत्तर 3 येईल का? नाही. पण 3 ला जर आपण एखाद्या संख्येने गुणलं तर उत्तर 6 येईल का? हो येईल. 3 ला समजा 2 ने आपण गुणलं, बरोबर, गुणाकार केला 3 गुणिले 2 तर उत्तर किती येणार? 6. म्हणजे इथे पण किती मिळेल आपल्याला? 6. मग 6 आणि 6 सारखे होणार, आपण ते कॅन्सल करू शकतो. मग आता 3 ला आपल्याला 2 ने गुणायचं आहे, म्हणजेच पूर्ण समीकरणाला काय करायचं आहे? 2 ने गुणायचं आहे. आधी आपण ते लिहूया. समीकरण 1 ला कितीने गुणणार आहे आपण? 2 ने गुण. ठीक आहे, बघा समीकरण 1 5 गुणिले 2 किती होणार? 10m वजा 3 गुणिले 2 6n आणि 19 गुणिले 2 किती होणार? 38. हे आहे समीकरण 3. आता 1 च्या ऐवजी काय तुम्ही गृहीत धरायचं आहे? 3. आता फक्त 2 आणि 3 साठी बघा, इथे 6n आहे आणि इथे 6n आहे, सारखे आलेले आहे. पण इथे वजा आहे, वजा आहे, वजा वजा काय होतं? अधिक. कॅन्सल होऊ शकताय का? नाही. मग मी तुम्हाला आता नियम काय सांगितले होते की दोन्ही समीकरणांमध्ये ते पद जे कॅन्सल करायचे आहे ते वजा वजा असेल तर काय करणार आपण? बेरीज करणार समीकरणांची का वजाबाकी करणार? बघा मागच्या याच्यात मी लिहून दिलेलं आहे. काय करणार आपण? वजाबाकी करणार. मग आपण लिहू समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करू. वजाबाकी केली की काय होणार बघा? चिन्ह विरुद्ध होणार आणि आपण उदाहरण पटकन सोडवू शकतो. आता पहिल्यांदा काय लिहू? समीकरण 3 नंबरचा आधी लिहू आपण. 10m वजा 6n बरोबर 38. काय करणार आहोत आपण? वजाबाकी. आणि दुसरं समीकरण m वजा 6n बरोबर वजा 7. आता वजाबाकीमुळे आधी काय होणार? चिन्ह बदलणार. 7 ला वजा आहे ते काय होणार? अधिक. 6 ला वजा आहे ते पण काय होणार? अधिक. m ला अधिक आहे तर ते काय होणार? वजा. ठीक आहे, आता बघा 38 अधिक 7 किती उत्तर येणार? 45. किती उत्तर येणार? 45. वजा 6n अधिक 6n, वजा अधिक काय होऊन जातं? वजा. म्हणजे 6n वजा 6n 0. ठीक आहे, ते 0 झालं ते आपण काही लिहायचं नाही. 10m वजा m, इथे काहीच नाही म्हणजे सहगुणक आहे 1. मग 10 वजा 1 उत्तर किती येणार? 9m. म्हणजे 9m बरोबर किती मिळाले आहे आपल्याला? 45. मग m बरोबर किती येणार? 45 भागिले 9. म्हणजेच m बरोबर किती आलेला आहे? 5. 9 5 45. ही आहे m ची किंमत. आता m ची किंमत मिळाली, आता राहिलं कोण? n. मग आता काय करू? m बरोबर 5 ही जी किंमत आहे एका समीकरणामध्ये टाकू. कोणत्या समीकरणामध्ये टाकायची ते तुम्ही ठरवा. ठीक आहे, बघा m बरोबर 5 ही किंमत आता आपण समीकरण समजा टाकूया 2 मध्ये. समीकरण 2 मध्ये टाकू. समीकरण कशात टाकतो आहे आपण? 2 मध्ये. समीकरण 2 आधी आपण लिहूया. m वजा 6n बरोबर वजा 7. m ची किंमत आहे 5 वजा 6n बरोबर वजा 7. आपल्याला 6n तो शोधायचा आहे, त्यामुळे हा अधिक 5 जो होता तो इकडे जाताना काय होणार? वजा 5. वजा 6n बरोबर वजा वजा काय होतं? अधिक. म्हणजे 7 आणि 5 ची काय होणार? बेरीज. उत्तर किती येणार मग? 12. बरोबर, 12. पण मोठी संख्या कोण आहे? 7, त्यामुळे चिन्ह येणार वजा. बघा इकडे पण वजा आहे आणि इकडे पण वजा आहे, ते काय होऊन जाणार? कॅन्सल. म्हणजे 6n बरोबर किती आलेला आहे? 12. ते बरोबर. आता n बरोबर किंमत काढायची आहे म्हणून 6 इकडे गुणाकारात आहे तो काय होणार? भागाकारात. 6 ने भाग द्या, उत्तर तुम्हाला मिळेल. n बरोबर किती आलेला आहे? 2. किती किंमत आली आहे n ची? 2. म्हणजेच मग आपण लिहू शकतो m आणि n बरोबर किती आहे? 5 आणि 2. हे आहे त्याचं उत्तर. समजलं एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं? बघा पहिल्या उदाहरणामध्ये
सेम होते, डायरेक्ट आपण काय केली त्यांचं कॅन्सल करण्यासाठी सुरू केलं उदाहरण. इथे सेम नव्हते त्यामुळे ते आधी आपल्याला सेम करून घ्यावे लागले. गुणाकार करायचा फक्त, कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर आपलं सारखं सारखं संख्या येईल. नंतर नियम तर तुम्हाला मी सांगितले समीकरणांचे, बेरीज करायची का वजाबाकी करायची. बेरीज वजाबाकी शिवाय दुसरं काहीच नाही, गुणाकार भागाकार आपण करत नाही, फक्त बेरीज आणि वजाबाकी. त्यासाठी पण तुम्हाला मी नियम सांगितलेले आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघू आता. बघा पुढचं उदाहरण आता हे 1/3 x अधिक y बरोबर 10/3 अशा स्वरूपात आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम आपण तर उदाहरण कसे 5m अधिक n बरोबर असे सोडवले, इथे तर 1/3 आहे, मग काय करायचं. बघा जे छेद आहेत ना काय आहेत 3. पहिल्या समीकरणामध्ये बघा छेद किती आहे 3, म्हणजे तो छेद आपल्याला काय करायचा आहे कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल करायचं म्हणजे तो उठला काढला आणि बाजूला ठेवून दिला असं होतं का, नाही. बरोबर, मग काय करायचं बघा, हा काय आहे भागाकारात आहे. कसा आहे तो भागाकारात, मग भागाकाराच्या विरुद्ध कोण येतं गुणाकार. मग जर 3 भागाकारात आहे त्याच्या विरुद्ध काय होणार, म्हणजे 3 नी काय करावं लागेल आपल्याला गुणावं लागेल. हे समीकरण पहिल्यासाठी. समीकरण दुसऱ्यासाठी काय आहे 4 आहे, म्हणजे या समीकरणाला काय करावं लागेल आपल्याला 4 नी गुणावं लागेल, तेव्हा ते काय होऊन जातील कॅन्सल. कॅन्सल म्हणजेच काय, एक अंशस्थानी 4 येणार आणि एक छेदस्थानी 4 येणार, दोघांचा भागाकार होणार, उत्तर किती येणार 1. ठीक आहे, मग बघा पहिल्यांदा आधी उदाहरण लिहूया. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 हे समीकरण काय म्हणूयात आपण 1. त्यानंतर समीकरण 2x अधिक 1/4 y बरोबर किती आहे 11/4 हे आहे समीकरण 2. म्हटल्याप्रमाणे काय आहे पहिल्यांदा 3 आपल्याला कॅन्सल करायचं आहे, त्यासाठी काय करणार आहे 3 नीच आपण त्याला गुणणार आहे. मग आपण लिहूयात समीकरण 1 ला 3 ने गुणू. बरोबर, मग 1/3 x गुणिले 3 अधिक y गुणिले 3. आता पूर्ण समीकरणाला म्हणजे प्रत्येक पदाला काय करायचं आहे 3 नी गुणायचं आहे, फक्त तुम्ही 1/3 ला गुणलं आणि सोडून दिलं असं नाही. बघा आता 3 इकडे छेदस्थानी आहे आणि इकडे अंशस्थानी आहे, 3 1 3 म्हणजे उत्तर 1 येणार. 1 नाही लिहिलं तरी चालतो. इथे काय राहिला फक्त मग x अधिक 3 गुणिले y काय होणार 3y बरोबर. 3 आणि 3 3 1 3 उत्तर येणार 1. 10 1 10 हे आहे समीकरण आपलं 3. झालं की नाही सोपं रूप समीकरणाचं 1/3 एवढं होतं, काय आलेलं आहे समीकरण सोपं, हे 3 आहे. आता सेम आपल्याला काय करायचं आहे समीकरण 2 साठी. करा मग समीकरण 2 ला कितीने गुणणार, समीकरण 2 ला काय आहे त्याच्या छेदस्थानी 4 म्हणून 4 ने गुणू. 4 ने काय करणार आहे आपण गुणणार आहे. मग गुणा आता 2x गुणिले 4 अधिक 1/4 y गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4. 4 दुने 8 8 x उत्तर आलं. इथे 4 आणि 4 यांचा भागाकार होऊन उत्तर 1 आलं, म्हणजेच इथे फक्त y राहिला आणि इकडे काय राहिला फक्त 11, कारण 4 1 4 भागाकार झाला. हे आहे समीकरण 4. आता आपल्याला फक्त समीकरण 3 आणि 4 हे गृहीत धरायचे आहे आणि पुढचं उदाहरण सोडवायचं आहे. आता इथून पुढची प्रोसेस काय आहे सारखी आहे. बघा 2 समीकरण मिळालेले आहे, त्यामध्ये चल कोण आहे x आणि y, म्हणजे आपल्याला x आणि y च्या किमती शोधायच्या आहे. ठीक आहे, मग आता बघा 3 आणि 4 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा x किंवा y कोणी पण शोधायचं असेल पहिल्यांदा तर काय करावं लागेल तुम्हाला, एक कोणतं तरी पद कॅन्सल करावं लागेल. पहिलं काय आहे x अधिक 3y आहे आणि दुसरं काय आहे 8x अधिक y. दोघांकडे पण x किंवा y सारखे नाहीयेत, मग आपण काय करू 3y आणि y यांना सारखे करूया. आता 3 ला आपण 1 करणं सोपं आहे का, नाही. आता y सोबत 1 आहे, 1 ला आपण 3 करू शकतो. कसं, समजा 1 ला आपण 3 नी गुणलं तर उत्तर किती येणार बघा, समीकरण 4 मध्ये 3y उत्तर येईल, म्हणजेच आपल्याला समीकरण 4 ला 3 नी आधी गुणावं लागेल. समीकरण 4 ला 3 ने गुणू. ठीक आहे, 3 ने गुणा 8 त्रिक 24 x y गुणिले 3 किती होणार 3y. 11 गुणिले 3 किती होणार 33. हे आहे समीकरण 5. आता काय करायचं बघा, समीकरण 4 च्या ऐवजी आपण काय गृहीत धरणार आहे 5. समीकरण 5 आणि 3 ह्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. 3y अधिक आहे 3y अधिक आहे,
अधिक अधिक असेल तर काय करणार आपण, वजाबाकी. आपण लिहूयात समीकरण, आणि ह्या समीकरणांना ना नंबर देत चला. बघा किती समीकरण झाले, नंतर मग कन्फ्युज होऊन जातं कोणतं समीकरण घ्यायचं, म्हणून आधी काय करायचं, नंबर देत चलायचं. ठीक आहे, समीकरण 3 व 5 यांची काय करणार आहे आपण आता, वजाबाकी. यांची वजाबाकी करू. कसं ठरवलं बरं वजाबाकी करणार, कारण 3y तर सारखे आले आहेत, ते कॅन्सल करायचे. आपण नियम काय ठरवले की जे कॅन्सल करायचे पद अधिक अधिक असेल तर काय करायची, त्यांची वजाबाकी करायची. बरोबर, वजा वजा असेल तरी काय करायची, वजाबाकी. आणि अधिक वजा असेल तर काय, सोपंच आहे आपल्याला, ते ऑलरेडी कॅन्सलच होऊन जाणार आहे. मी परत सांगते, हे जे नियम आहे हे बेरीज वजाबाकीसाठी नाहीये. बेरजेमध्ये अधिक अधिक असेल तर अधिक होतं. हे नियम मी कशासाठी सांगते आहे, परत सांगते, समीकरण जे आपण इथे सोडवणार आहे त्यासाठी फक्त हे नियम. आणि हे काही म्हणजे आपण ठरवते, तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून मी हे शॉर्ट मध्ये लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, जर पहिल्यांदा मोठं समीकरण, मोठ्या संख्या ज्या आहेत ते समीकरण आपण लिहू. 5 समीकरण बरोबर 33 यांची वजाबाकी करायची आहे. आणि समीकरण 3 लिहूयात. 3 काय आहे, x अधिक 3y बरोबर 10. वजाबाकीमध्ये चिन्ह काय होतात, विरुद्ध करा. मग इथे अधिक आहे तर वजा, अधिक आहे तर वजा, इथे पण अधिक आहे तर वजा. 33 वजा 10 किती उत्तर येणार, 23. अधिक 3y वजा 3y कॅन्सल होणार. 24x वजा x किती उत्तर येणार, 23. म्हणजेच आपलं 23x बरोबर किती आलेलं आहे, 23. x बरोबर किती आहे, 23 भागिले 23. 23 एक 23, म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, 1. ही आहे x ची किंमत. आता आपल्याला y ची किंमत शोधायची. आपण काय करू मग, x बरोबर 1 समीकरण 3 मध्ये टाकूया. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. ठीक आहे, समीकरण 3 काय होतं, x अधिक 3y बरोबर 10. बरोबर, x ची किंमत 1 अधिक 3y बरोबर 10. 1 इकडे काय आहे, अधिक, इकडे येताना काय होणार, वजा. म्हणजेच 3y बरोबर किती आलेला आहे, 9. y बरोबर काय होणार मग, 9 भागिले 3, म्हणजेच y बरोबर किती आलेला आहे, 3. झालं, एक सामायिक समीकरण आपण सोडवलं. आता x आणि y च्या किमती फक्त लिहूया, 1 आणि 3. हे आहे आपलं उत्तर. सोपं आहे की नाही. बघा, उदाहरण दिसताना खूप अवघड दिसत होतं, पण स्टेप वाईज तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला नक्की जमेल. ठीक आहे, बघा